अमावस्या म्हणजे अंधार, पण हा अंधार बाहेरचा नसतो, ते आतल्या जगात उतरलेला असतो. जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा मनात लपलेली सत्य, दबलेली वेदना आणि दुर्लक्षित केलेले संकेत वर येऊ लागतात. वृषभ राशीसाठी येणारी ही अमावस्या केवळ एक धार्मिक किंवा पंचांगातील तिथी नाही, तर आयुष्याला हादरवणारा एक निर्णायक टप्पा आहे. वृषभ राशीसाठी स्थैर्य, सुरक्षितता आणि शांततेवर विश्वास ठेवणारी रास आहे. आयुष्यात एकदा स्थिर पाया मिळाला की तो कायम टिकेल असा विश्वास या राशीचे लोक मनात खोलवर रुजलेला असतो. पण या ग्रहांची चाल सांगते की अमावस्येपर्यंत हा पाया डळमळीत होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी वाटत होत्या त्या आता तात्पुरत्या असल्या तर सध्या या काळात उघड होईल. हा काळ अचानक बदलांचा, अनपेक्षित धक्क्यांचा आणि अंतर्मनाची कसोटी पाहणारा आहे. जवळच्या लोकांचे खरे शहारे व आर्थिक सुरक्षिततेची खरी स्थिती आणि मनाच्या स्वतःच्या मानसिक क्षमतेवर खरी ताकद या सगळ्यांची परीक्षा अमावस्येपर्यंत होणार आहे. या राशीच्या लोकांना आता सगळं संपलं असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हा शेवट नसून एक वेगळ्या अध्यायाची सुरुवात आहे. या लेखात सांगितलेल्या 3 धक्कादायक घटना वाचताना भीती वाटणं साहजिकच आहे. मात्र हे लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र भविष्य घडवण्यासाठी नसून भविष्याची तयारी करण्यासाठी आहे. जे आधीच कळतं त्यांचा आघात कमी होतो. म्हणूनच प्रस्तावना केवळ चेतावणी नाही, तर स्वतःला सावरून घेण्याची एक संधी आहे. नंबर 1 आहे जवळच्या व्यक्तींकडून धक्कादायक सत्य उघड होऊन. विश्वासाचा पूर्णपणे भंग करणारी घटना. अमावस्येपर्यंत या राशीच्या आयुष्यात जे सर्वात मोठा मानसिक धक्का बसू शकतो तो म्हणजे विश्वासाला तडा जाणे. या राशीच्या स्वभावात प्रामाणिक, स्थिर आणि नात्यांमध्ये खोलवर गुंतवणारी रास आहे. त्यामुळे एकदा कोणावर विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत टिकवण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला असल्यास सत्य या काळात उघड होण्याची तीव्र शक्यता आहे. ही व्यक्ती कुटुंबातील सदस्य, जोडीदार, अतिशय जवळचा मित्र, सहकारी किंवा व्यावसायिक भागीदार असू शकतो. आत्तापर्यंत जे काही सांगितले गेले, दाखवले गेले व अर्धे सत्य किंवा पूर्णपणे खोटं होतं ते अचानक लक्षात येईल. गुप्त संभाषण, लपवलेले आर्थिक व्यवहार, पाठीमागे केलेली बदनामी किंवा भावनिक फसवणूक यापैकी काहीतरी समोर येऊ शकतं. या घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मानसिक धक्का. आपण इतके दिवस काही या राशीच्या अंधारात होतो की मन पोखरलंच राहिलं. काही राशींच्या लोकांना या सत्यामुळे तीव्र राग, दुःख व अपराधीपणाची भावना येईल. काही जण पूर्णपणे गप्प होतील, तर काही जण थेट नातेसंबंध तोडण्याचा निर्णय घेतील. ही घटना आयुष्याला कालाटणी देणारी ठरेल, कारण यानंतर या राशीची व्यक्ती कोणावरही सहज विश्वास ठेवणार नाही. जरी हा अनुभव वेदनादायक असला तरी दीर्घकाळासाठी तुमचं मानसिक, भावनिक संरक्षण करणारा ठरेल. नंबर 2 आहे आर्थिक किंवा व्यवसायात क्षेत्रात अचानक उलथापालट. नंबर 2 आहे आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात अचानक उलथापालट, स्थिरतेला हादरणारा देणारा हा काळ आहे. या राशीसाठी आर्थिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. पैसा, मालमत्ता, स्थैर्य आणि भविष्याची खात्री या घोषणा या राशीचे संपूर्ण आयुष्यभर. मात्र अमावस्येपर्यंत गृहस्थिती अशी संकेत देत आहे. हीच सुरक्षितता अचानक डळमळीत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना या राशीच्या लोकांसाठी अचानक जबाबदारी वाढणे, वरिष्ठांकडून दबाव, अपेक्षापेक्षा कमी बदली किंवा कामात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. काहींना नोकरी बदलण्याचा विचार जबरदस्तीने करावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अधिक धक्कादायक ठरू शकतो. अपेक्षित पेमेंट अडकणे, भागीदाराचा विश्वासघात, कायदेशीर अडचणी किंवा अचानक तोटा होण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या चुकीच्या गुंतवणुकीचे परिणाम आता समोर येऊ लागतील. या आर्थिक उलथापालथीमुळे आपण सगळं नियंत्रणात
ठेवलं होतं हे तुटल. भविष्याबाबत भीती, असुरक्षितता किंवा संभ्रम निर्माण होईल. काही या राशीच्या लोकांना घर खर्च, कर्ज किंवा जबाबदाऱ्यांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. मात्र या धक्क्यामध्ये एक महत्त्वाचा संकेत घडलेला आहे. हा काळ चुकीच्या आर्थिक सवयी व अतिविश्वास, निष्काळजी आणि निर्णयापासून मुक्त होण्यास आला आहे. आर्थिक उलाढालीचे कमकुवत आहे हे या काळात कोसळतील, जेणेकरून पुढे अधिक मजबूत पाया घालता येईल. नंबर 3 आहे मानसिक ताण, आरोग्याचा इशारा आणि आतून होणारा स्फोट. दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल. अमावस्येपर्यंत या राशीसाठी तिसरी व कदाचित सर्वात धोकादायक घटना म्हणजे मन, शरीर दोन्ही पातळीवर येणारी तीव्रता. पहिला आणि दुसरा धक्का हा बाह्य स्वरूपाचा असणार दिसत नाही, पण त्यांचे परिणाम आयुष्याच्या प्रत्येक भागावर उमटू शकतात. या राशीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावना आतमध्ये साठवून ठेवणे. त्रास झाला तरी व्यक्त न करत सहन करण्याची सवय. सगळं ठीक आहे असा मुखवटा लावून जगण्याची प्रवृत्ती या काळात घातक ठरू शकते. अमावस्येपर्यंत हा साठलेला मानसिक काळ एका टप्प्यावर फुटण्याची शक्यता आहे. याचा पहिला परिणाम म्हणजे झोपेवर होऊ शकतो. झोप न लागणे, मध्य जाग येणे, डोक्याच्या विचारांची गर्दी असणे, भूतकाळातील प्रसंग पुन्हा पुन्हा आठवणे हे लक्षणे दिसू शकतात. या राशीच्या लोकांना विनाकारण चीड, रागावर नियंत्रण न राहणे, अचानक भावना कोलमडणे अनुभवास येईल. शारीरिक पातळीवर यांचे संकेतही स्पष्ट आहेत. मान, खांद्यामध्ये कडकपणा, पाठीचा त्रास, पोटाशी संबंधित समस्या, आम्लपित्त, भूक न लागणे, उलटी, खाणे यासारखे बदल जाणवू शकतात. काहींना रक्तदाब, साखर किंवा हार्मोनल असंतुलनाचे संकेत मिळू शकतात. हे आजार अचानक निर्माण झालेले नसून दीर्घकाळ दुर्लक्षित केलेल्या ताणाचे परिणाम असतील. या काळात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल निर्माण होणारी नकारात्मक भावना. मी अपयशी ठरलो, माझ्यावरच हे का होतं, माझं नशीबच असं आहे, असे विचार मनावर ताबा घेऊ शकतात. जर वेळेवर स्वतःला थांबवले नाही तर मानसिक अंधार हा खोल जात राहील. कारण या धक्क्यामागे एक कठोर व महत्त्वाचा संदेश आहे. हा काळ तुम्हाला जबरदस्तीने थांबवण्यासाठी आला आहे. सतत धावणे, जबाबदारीचं ओझं उचलणं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणं आता चालणार नाही. हे ग्रह स्पष्टपणे सांगत आहे की हा इशारा ऐकला तर शरीर आणि मन. वृषभ राशीने स्वतःच्या मानसिक स्थितीकडे लक्ष दिलं, विश्रांती घेतली, योग्य लोकांशी संवाद साधला आणि गरज असल्यास मदत स्वीकारली तर हा धक्का टाळता येऊ शकतो. याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. नाती व सवयी कायमचे बदलू शकतात. विश्वासघात आणि आर्थिक अस्थिरता आणि मानसिक थकवा या तीनही गोष्टी एकाच वेळी आल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकू शकते. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक कठोर सत्य आहे. जे कोसळतं ते आधीपासूनच कमकुवत असतं. अमावस्या तुमच्याकडून काही हिरावून घेत आहे. जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही, ते चुकीची स्वतःची प्रतिमा सगळ्यांपासून मुक्त होण्याची ही प्रक्रिया आहे. या काळात तुम्हाला अधिक कठोर, अधिक जागृत आणि अधिक प्रामाणिक बनवेल. स्वतःशी खोटं न बोलण्याची, मर्यादा ओळखण्याची आणि गरज पडल्यास मदत स्वीकारण्याची शिकवण या धक्क्यांमधून मिळेल. अमावस्येनंतरची परिस्थिती लगेचच सुधारणार असं नाही, पण दिशा नक्कीच बदलेल. अंधारानंतरचा प्रकाशाचं खरं मूल्य कळतं. जर या राशीने या काळात घाबरून न जाता संयम ठेवला तर हे धक्के आयुष्य उद्ध्वस्त न करणारे ठरू शकतात, आयुष्य घडवणारे ठरतील. पण कारण जेव्हा पायाखालची जमीन सरकते तेव्हा जो माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतो तोच माणूस आयुष्यामध्ये काही पण करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.